नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। पालकी शोभा में जाने वाले भक्तों का सरपंच हुआ भाजपा ठाणे जिला युवा मोर्चा ग्रामीण अध्यक्ष जगन पाटिल द्वारा भव्य स्वागत किया गया। वह हजारों महिलाओं को उपहार के रूप में साड़ियां वितरण किया गया। बता दें, कार्तिकी एकादशी के अवसर पर वारकरी संप्रदाय आमने लोनार परिसर द्वारा हर वर्ष की तरह इस वर्ष भी श्री क्षेत्र आमने से श्री क्षेत्र आनंदी भगवान की पद यात्रा पालकी निकाली गई, जिसमें सभी भक्तों को जगन पाटिल व इनके सहयोगियों द्वारा स्वागत किया गया। इस पालकी शोभा में भाजपा व्यापारी अघाड़ी ठाणे जिला ग्रामीण अध्यक्ष डॉक्टर यशवंतदादा सोरे व कई पदाधिकारी उपस्थित थे। आइए देखते उपस्थित मान्यवरों ने क्या कहा इस पालकी शोभा को लेकर। मार्गक्रमण केलेला आहे, त्या मार्गाने या आणि इथूनच आपली भाऊबीजेची भेट घ्या। सन्माननीय जगन पाटील यांच्या सौजन्याने अतिशय सुरेख सुंदर असा सोहळा संपन्न होतोय। दिली जाईल प्रत्येक माझ्या महिला भगिनीला ही भाऊबीजेची भेट तुमच्यापर्यंत मागच्या बाजूला आहे, याची नोंद घ्या। आतल्या बाजूला फक्त येणाऱ्या महिलांना साडी द्या, एकही महिला भगिनी राहणार नाही। किती महिला बघा, फक्त 50 महिला। चला तिकडे जा, पुढे जा आणि पुन्हा पुन्हा येऊ नका। बस एका महिलेला एकदा साडी आपण देणार आहोत। सगळ्यांनी आतल्या बाजूला या। ते बघा, फक्त 50 महिला आहेत। चला सगळ्या पुढे चला, 50 महिला बाकी आहेत फक्त। सगळ्यांनी पुढे चला, फक्त 50 महिला बाकी राहिले आणि साड्या आपल्याकडे भरपूर आहेत, एकही महिला वंचित राहणार नाही। समाजाच्या सेवेसाठी जन्माला आलो आहोत अशा प्रकारची भावना त्यांच्या मनात आहे आणि ते एक जनसामान्यातील माणूस म्हणून नेहमी ते कार्यरत असतात। आज त्यांनी, मी आताच महाराजांनी सांगितलं की 33,333 रुपयाची देणगी पंढरपूर धर्मशाळेसाठी दिलेले आहे। ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे। म्हणजे असा दानशूर नेता लाभणं हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे। तर मी नेहमी त्यांच्यासाठी कामना करेन की त्यांच्या हातून अशाच सत्कर्म घडत राहो, त्यांच्या मनातील अशा आकांक्षा या पुऱ्या होत अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो। मी पुन्हा एकदा सर्व वारकरी संप्रदाय सर्वांना विनंती करतो की आपण चालत जाताना आपण काळजी घ्या, आपल्याला कुठे दुखापत होणार नाही याची काळजी घ्या। धन्यवाद। जय हिंद। आपण आळंदीमध्ये जवळजवळ 5-6 करोड रुपयाचं काम केलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला पंढरपूर क्षेत्रामध्ये सुद्धा आपण 1,32,00,000 रुपयाची जागा घेतलेली आहे। मंदिरापासून अतिशय जवळ आहे, चंद्रभागा अतिशय जवळ आहे आणि अशा जागेमध्ये जागा घेण्याला मूळ कारण म्हणजे आपल्या पिसेगावचे सरपंच असतील विजय शेठ पाटील यांनी 10 लाखाची देणगी त्यावेळेला जाहीर केली आणि जगन शेठने देखील 10 लाखाची देणगी जाहीर केल्यामुळे एवढे पैसे आपल्याला मिळत असल्यामुळे आपण त्या ठिकाणी जागा घेण्याचा विचार केला आणि आता तर त्यांनी भरपूर देणगी वाढवले। 33,33,333 रुपयाची देणगी त्यांनी जाहीर केलेली आहे आणि दरवर्षी साड्या वाटपाचा कार्यक्रम असेल, आम्हाला पंढरपूर जाण्यासाठी गाडीची व्यवस्था, ड्रायव्हरचा खर्च आणि सगळ्या प्रकारचा खर्च ते उचलतात आणि कितीही वेळा तुम्ही जा, पंढरपूरला जाण्यासाठी त्यांची गाडी आम्हाला हजर असते। असे दानशूर जाते आणि आमच्या गावचे सरपंच जगनशेठ पाटील यांना मी माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो, त्यांना उदंड आरोग्य प्राप्त हो आणि अशी सेवा त्यांच्या जीवनात घडत राहू। आता महिलांना तुम्ही साड्या वाटतात पण पुरुषांना अजून काही दिलेलं नाही। किंवा पुढे जर संधी मिळाली तर त्यांना धोतर उपरणं काही देण्याचा प्रयत्न कारण नाही तर ते नाराज होतील। आपल्याला कोणालाही नाराज करायचं। सर्वांना जय श्रीराम, रामकृष्ण हरी। सर्वप्रथम मी आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक, सरपंच आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते चालवतप्रमाणे या वर्षी गेले 4 वर्षापासून साडी वाटप, पातळ वाटप हा कार्यक्रम 9 वर्षे झाली। 9 वर्षापासून हा कार्यक्रम इथं साजरा केला जातो आणि सन्माननीय कपिल पाटील हे बरेच लोकांच्या आदेशानुसार जगन पाटीलच्या डोक्यावर, चव्हाण साहेबांचं, कपिल पाटीलचं, भारतीय जनता पार्टीच्या सर्वच लोकांच्या डोक्यावर हात असल्या कारणाने या परिसरामध्ये त्यांचं असं एक नाव आहे, कुठलाही काम सांगा ते कधी आजपर्यंत नाही बोलत नाही। माझ्या गावात कुठलाही काम सांगितलं की आमने लोणार परिसरामध्ये वारकऱ्यांसाठी, आता मीही पंढरपूरला जात असतो, त्यांचे प्रत्येक 4 दिवसात जायचं असलं, 5 दिवसात, 1 आठवड्यात
तर त्यांची गाडी असतो, आम्हाला 10,000 रुपये देतात डिझेलसाठी, टोल पण त्यांचा असतो, गाडी असतो ना. आता ते देणगी दिलेले आहे, मागच्या वेळेस 15 लाख रुपये दिले होते, पण आता तरी आमची पंढरपूर धर्मशाळेसाठी 33,33,333 रुपये या स्वरूपात ते देणगी आता डिक्लेअर केलेले आणि ते 15 लाख रुपये जमा केलेले. थोडे दिवसानंतर उरलेली रक्कम जमा करणारे त्यांच्या पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा आणि भावी जिल्हा परिषद सदस्य भारतीय जनता पार्टीचे. धन्यवाद. दरवर्षी प्रमाणे श्री क्षेत्र आमने ते देवाचे आनंदी आणि या आमने लोणार परिसरातून गेली 17 वर्षे पालखीचा महोत्सव मोठ्या याच्याने उत्सवाने साजरा केला जातो. आणि आमच्या आमने लोणार वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष जनार्दन महाराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा मोठ्या उत्साहाने पार केला जातो. सर्व या आमने लोणार परिसराच्या सर्व भाविक भक्तांचे आणि पालखीसाठी पायी जाणाऱ्यांना माझी एकच विनंती की आपण आपला प्रवास करताना कुठल्याही प्रकारचे दुखापत होऊ नये अशा प्रमाणे जाऊया. आणि मीही सुद्धा या पालखीला गेली 3 वर्षे या वर्ष 4था वर्ष आहे माझा. मी सुद्धा चालत जात असतो, माझी पूर्ण टीम असतो. आपल्या या पालखीच्या निमित्ताने मी सेवा करीत असतो. जी केलेली सेवा तिचा मेवा भेटतच असतो. या वर्षी छोट्या प्रमाणात केले, पुढच्या वर्षी याच्यापेक्षा आपण जास्त मोठ्या प्रमाणे करूया. धन्यवाद. इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.